दादा कोण घालून घे झापड. नाही मी नाही घाल ना, दादा कोण की घालून जा. नाही तूच घाल. नाही मला जायचे वरती. हाय नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर वरती शेतात चाललेले आहे कांदा खुरपायला. तो वरद माझ्या पाठीमाग लागला होता. त्याला म्हणलं नको येऊ, कारण की एवढा आभाळ आलं होतं ना, पाऊस येईन असं वाटत होतं. तर त्यानंतर कांदा वगैरे लावलेले, त्यामुळे सगळीकडे चिखल वगैरे होतं. त्याला म्हणलं नको येऊ, तू घरीच थांब, बुटं घालून घे दादाकडून. त्याला माहिती दादाकडं बुटं घालायला गेलं की मग मी पळून जाईन. तो माझ्या पुढं चाललाय बघा. कडवरती उचलून घेतलं तर नको आहे, त्याला काय काय चालायचं आहे. आपण कुठून जायचं काय? आता इथं खाली मुंग्या निघल्या म्हणतात. मुंग्या आता कुठून? चला आता सरळ असाच. चला आम्ही चाललो आता शेतामध्ये कांदा खुरपायला. लाडू बाबा लागलाय पाठीमाग, त्याला तर न्यावाच लागन. माझ्या पुढं रोड काढून पळतोय रस्ता चिखला. त्यानंतर वावरात गेलो नाही, तेच पाऊस आला. तवरतला छत्री दिली, पण छत्री खाली जो काय 5 मिनिटं थांबाना, लगेच घरी जायचे. वावरात आलं का 5 मिनिटं थांबतो, लगेच घरी. पिऊसिद्धी असल्या की मग तो बराच वेळ थांबतो, पण आज पिऊसिद्धी काय शाळेत गेले होते त्यामुळे त्या काय नव्हते, त्यामुळे त्याला करमत नाही आहे. खुरपं घेतली, थोडीशी लुडबुड केली. मला घरी जायची म्हणून त्याच्या मम्मीला आवाज देतोय मला न्यायला ये. तर त्यानंतर मग पाऊस आल्यानंतर शूट वगैरे काय झालंच नाही. त्यानंतर पिऊसिद्धीला आज शनिवार होता, 7 ते 11:30 शाळा होती. त्यानंतर पिऊसिद्धीसुद्धा आल्या तर आमचं काम चाललं तर लवाळा. त्यानंतर पिऊचं चाललं होतं मला दवाखान्यात का नेणार, हाताला बँड आलेलं होतं तिच्या. बरं झालं होतं पण थोडंसं पुढं जात होतं. तर तिला म्हणतं जावं आपण, औषध दिली लावलं तर बरं होतं, पण रोज काय ती लावित नाही, कंटाळा माणसाला. त्यानंतर इथं सिद्धीने खुरपं घेतलं, नाही तर लगेच मला एक खुरपं दे. पिऊ खुरपीत होती, पिऊच्या हातून लगेच घेतलं. त्यानंतर आमची मोहीम चालली होती लवाळा. एवढा लवाळा आहे ना कांद्यामध्ये, फक्त 15 दिवस म्हणजे 13 दिवस झालं असं कांदा लावूनच, तेच आम्ही खुरपायला बसलो. एवढा लवाळा आहे, 1-1.5 गुणी लवाळा काढलेला आहे. तर त्यानंतर इथं बघू लवाळा काढल्यानंतर एवढं छान दिसत होतं ना. त्यानंतर पिऊसिद्धी घरी चालल्या होत्या आणि वरद पाठीमागच राहिला होता, नाही यायचं. आणि त्या पुढं जर गेलं ना मग मला पाठीमागून जातं, असा हट्टी आहे तो. आता कोणत्याही मोसममध्ये पिकं येतात. तर इथं बघा भुईमुगाचं आहे, तर भुईमुगाला एवढ्या शेंगा आहे ना, म्हणजे छोट्यालेच झाडं आहे. इथे 10-15 झाडं उपाडली तेव्हा एवढं गुच्छा झालेला आहे. छोट्यालीच झाडं आहे, त्याला एका झाडाला 4-4, 5-5 अशा शेंगा आहे. घरी आणल्या नाही तर लगेच शेंगा कोणाला आवडतात नक्की सांगा. भुईमुगाच्या वरदला सुद्धा शेंगा खायला वाटते लेकरांना. तर कशा सायकली बसली होती, हा घोड्यावर बसला, ती पलीकडच्या सायकली, ती सायकल वरदच्या आहे. तिला म्हणलं अगं तुटन ती सायकल. त्यानंतर मी घरी आलेली होती जेवण करायला दुपारचं, कारण की शेतात नेलंच नव्हतं, कारण की थोडंसं लांब शेत असलं की मग डबा भरून नेता असते. घरी आले नाही तर लगेच फरमाईश झाली आम्हाला रवा कर खायला. घरी गेले त्यास कोबी शिल्लक होता, चपात्या पण होत्या, पण त्यांना नको असतात काहीतरी खायला. त्यानंतर सिद्धीने शेंगा तोडून आणल्या खात होती. तिला म्हणलं मला एक दे, तर वर तिकडून लगेच म्हणतो नाही दूंगा. तेव्हा असा हिंदी बोलायला लागलेला आहे. त्यानंतर रवा वगैरे बनवला, जेवले वगैरे. तर इथं बघ कोबी शिल्लक आहे. त्यानंतर मला इलायची सोलायची होती. तर सिद्धी म्हणलं इलायची मला कुटून देते का, तर लगेच तिने इलायची कुटून द्यायला लागली. वरद मध्ये करतं, माझ्या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये मला खूप मदत करतं, त्यामुळे कोणतंही काम करायला असा कंटाळा येत नाही, आनंद होतो. रवा बनवला आणि जेवलो. सगळी भांडी नाही माहिती ताटली. तर माझं जेवण झालं. मला आता कुटी करायची, 4 वाजता लाईट जाणार आहे, अर्ध्या तासाने कुटी करायची. जेवण झालं नाही तेच लाईट आली गेली होती. तिला मला माहीत ही ताटली धुवून घालवून ती मला अख्खी भांडी ते घासायला. अभ्यास कर ना, अभ्यास झाला शिवपुटकरने अभ्यास करीन आणि अशी चपात्या करीन. देते चला हट्ट आता भांडी घासायची, सगळी भांडी घाशी ती. तर म्हणजे व्हिडिओ बघितला असं ना मी, 2 घमेली असली तरी भांडी घाशी ती माझी लाडू बाई. तुमच्याकडे पण आहे का असं एक लाडू बाई, सांगा मला. चल कोंबड्या आणू लागायला चल. मग अभ्यास कर ना, मला जायची वरतीचा.
चल 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 चला. तर पिऊला म्हणलं होतं कोंबड्या आणायला चल, कारण की मकाची कणस आहे ते अशा कुटीतून चकल्या पडत असतात. कोंबड्या एवढे वैताग देतात ना ते चकल्या खाणे. त्यांना बाजरी वगैरे बाजूला जरी टाकली तरी अजिबात खात नाही. आणि सकाळी पिऊ म्हणजे 1 वाजल्यापासून अभ्यास करायला बसले होते. आता वाजले होते 3:30. अर्ध्या तासात लाईट जाणार होती, त्यामुळे पटकन ये, फक्त 10 मिनिटं उभी राहा, तेवढंच तुला हे होईन बाहेर. पण नाही, तिला नुसता अभ्यास असतो. काम म्हणलं का तिला अभ्यास, सतत अभ्यास करीत असते. हुशार आहे लाडूबाई, पण अभ्यासाच्या व्यतिरिक्त सुद्धा त्याला थोडी फार कामं करायला पाहिजेनच ना. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये काम करायला आवडतं. पण सिद्धी आणि त्या दोघींची भांडणं, तिला काम सांगितलं तिला वाटतं तिला होतं. त्यानंतर ती आली, तिला म्हणलं हे कर, आणि ह्या दोघांचं वेगळंच चाललं होतं. डान्स करायचं, अभ्यास नाही तर डान्स. मग लागत कोंबड्या, हान कोंबड्याने अख्ख्या चकल्या नेल्या. मग इकडं तिकडं असा कामाचा त्याला खूप कंटाळा आहे. त्यानंतर मी कुठे अशी कुटी करून घेतली. कोंबड्यांना राखण करायला लावलंय बघ. या कोंबड्या घेऊन गेल्या आता. तू काय करीत का? पिऊ फक्त 2च मिनटं उभी राहिली असं लगेच गेली पळून. जसं तिने भांडी घासली, मला पुन्हा कोंबड्या हाणू लागली तिथं. त्यानंतर मग अशी कुटी झाकून ठेवायला लागत असते. 5 वाजता कुटी टाकीत असतो, 3:30 वाजताच कुटी करून झाली माझी. त्यानंतर अशी झाकून आहे तो कोंबड्या अख्खेच करून टाकीत असतात ना, सांगायलाच नको. सिद्धी मला कुट्टी झाकू लागली वेग. मग त्यानंतर मग शेतामध्ये चालले मी. हे दोघं माझ्या पाठीमाग लागले. नका येऊ म्हणलं, पाऊस झाला. मी जेवायला त्यावेळेस रिमझिम पाऊस झाला, चिखल झाला होता, पण लवडा काढता येतो, त्यामुळे पुन्हा मग गेले शेतामध्ये. त्यानंतर मग शेतातून घरी आले. घरी आल्यानंतर पुन्हा दुटी चालू झालेली आहे. 6:30 वाजले. तर रिमझिम पाऊस येत होता बघा. त्यानंतर गाया अशा वाट बघत होते केव्हा मला पाणी पाहिजे. शेण वडीन, शेण टाकायचं राहिलं होतं, पाणी पाजायचं. कुटी टाकली होती पिऊच्या पप्पानी, नंतर पाणी पाजायचं राहिलेलं होतं. चला मग शेतातून घरी आलं का ही दुटी असते, आणि शेतात गेलं का कांद्याचं. चला मग तुमची कोणती दुटी असते ते नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या शेतामध्ये काय काय आहे तेही सांगा मला कमेंटद्वारे.